संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं परभणी शहरामध्ये 57 वर्ष आहे की आता आगमन झालेलं आहे। त्यानिमित्ताने परभणीमध्ये प्रमोद भाऊ कुटे व सर्वच मित्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी फ्रूट त्यामध्ये काजू, बदाम, खारीक, खोबरं दरवर्षी जसं वाटतो याही वर्षी वारकरी संप्रदायिकांना सर्व मित्राच्या वतीनं त्यांना अन्नदान वाटप करण्यात आलेले आहे। गजानन महाराज दरवर्षीप्रमाणे विठुरायाच्या भेटीला जात असतात, तर असे अनेक परभणीमध्ये स्थळ आहेत की त्यामध्ये बरेच लोक आहेत की ते वाटप करतात। त्यामधून आमचे विसाव कॉर्नर स्टेशन रोड परभणी या ठिकाणी सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आज संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या वारकऱ्यांना काजू, बदाम, खारीक वाटण्यात आलेलं आहे। तरी बी सर्व मित्रांचं बी याच्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि आपण बी सर्वजण इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व मित्रांचे धन्यवाद। उपक्रम जवळपास 20 वर्षापासून चालू आहे विसाव कॉर्नर स्टेशन रोड परभणी या ठिकाणी। असंच जोपर्यंत हे पालखीचं आगमन परभणीत येत राहील तोपर्यंत आमच्या वतीनं हे वारकरी संप्रदायाला वाटण्याचा कार्यक्रम चालूच राहील। मंगेश बोलतोय। परभणीमध्ये आज हे झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। त्या निमित्तानं आमचे प्रमोद भाऊ कुटे दरवर्षी वारकरी समाजाला काजू, बदाम, खारीक याचं वाटप करतात आणि याच्याबद्दल हा पुण्याचं काम प्रमोद भाऊ कुटे करतात आणि आमचे मित्रमंडळ आम्ही सर्व त्यांना साथ देतो आणि असेच आम्ही आहेत तोपर्यंत असेच प्रमोद भाऊ म्हणतात आम्ही सेवा करू।